أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل رب إما تريني ما يوعدون رب فلا تجعلني في القوم الظالمين وإنا على أن نريك ما نعدهم لقادرون ادفع بالتي هي أحسن السيئة نحن أعلم بما يصفون وقل رب أعوذ بك من همزات الشياطين وأعوذ بك رب أن يحضرون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. যেন ফুল্লি জগন্তি আয়ত হতি त्याच्या भितर कुफ्फारचे सिमार एतराजाचो तस्करा होतो. अल्लाहची नेमतो बयान करून गेली होती आणि कुफ्फाराची काही गलतफहमी होती त्याची कुशिमार चिजाची इस्लाह करून गेली होती. इत्यादी कोणती आयतो तिलावत करून गेली जे भितर अल्लाह ताला एक खास उसलूब धमकीचं अपनावं लागले. एक चीज मानच्या डायरेक्ट धमकी देता तेजनको माणसाची दिलात हे देता लेकिन एक माणूस खुद जे कोणाला पॉवररी कंट्रोल राहता तो खुद आपण कोणती चीजन आपला भे असे बोलता तरी तो असर आवाम पर भरली पड़ता. खुद मुल्काचो सदर या वजीर आजम तो खुद बोलता कि फला फला चीजन आपला भे असे बोलला हालांकि तेन सम्मान ज़्यादा महफूज तेन पब्लिक चीज़न भली ज़्यादा ख़तरा महसूस करता. अल्लाह ताला हिंगा हो उसलूब अपनावून हाडले. कुफ्फारा सबब धमकी देवच्या सबब एक नवो उसलूब कि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद पनाह मागूची तरगीब दिली. हालांकि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनका अल्लाह तरफीन वादा होतो कि वमा कान अल्लाहु लियुअद्दिबहुम व अंत फीहिम कि जे कितना असर अल्लाह के नबी आपली कौमा भितर राहतले तसर ती कौमावर अजाब येऊचे नाही ते करून अल्लाह तर्फीन सांगून गेले होते. अल्लाह ताला अल्लाहच्या नबीला सांगलो होतो की तुमची हिफाजत असली अल्लाहु यासिमुका मिनन नास हर चीज अल्लाह ताला सांगलो होतो. बीजू ही आयता भितर अल्लाह ताला अल्लाहचे नबी खुद सांगता की तुम्ही अल्लाहकडे दुआ करा अगर अल्लाह सो अजाब येऊचे असे तरी मुझे ज़माना भितर उनके अल्लाह मका बरबा ये काय अल्लाह के नबिया सांगून दूसरा अल्लाह ताला तंबीह करते वाटे कि जे घेता अल्लाह के नबी जे कोणाची हिफाजत सो वादा आहे तेन खुद अल्लाह के अजाब पासून आपला वरवूच्या सबब अल्लाहकडे दुआ करतात आणि आम्ही कटले दुआ करू कसं हिंग अल्लाह सांगता. अल्लाह फरमावता कुल रब्बी इम्मा तुरियन्नी मा युअदून तुम्ही बला आहे मुझे परवरदिगार अगर तुम्हाका ती चीज दाखवू छाता जे कोणती चीजाची त्यांना धमकी देऊन होते असे युअदून माने जे कोणाची धमकी देऊन होते असे यानी अल्लाहचो आजाब या अल्लाह अगर तो आजाब म्हाका दाखवू छाता आणि मोजे जमाना भितर मोजी जिंदगी भितर त्यांना आजाब भितर मुब्तला करू छाता तरी रब्बी फला तजअलनी फिल कौमिल ज़ालिमीन ऐ मुझे परवरदिगार जालिम माणसा भितर म्हाका शामिल कर नाका. यानी अल्लाहचे नबी सांगता तुम्ही दुआ करा की अल्लाह अगर अजाब येतलो तरी म्हाका त्यांच्या भितर मुब्तला कर नाका. जालिम माणसावर अजाब येतलो तरी म्हाका त्याच्या भितर शामिल कर नाका. हेजेन वळखू पडता की कोणत्या कौमावर अजाब येता त्यांचे गुन्हाचे हेजेन तरी तेजे तरी निक्की माणसे जे कोणते राहतात तेनकून ते अजाब भितर मुब्तला करतात. बाकी युबासून अला नियतिही पावसा क़ियामत दिसा जे घेता अल्लाह जिंदा करतलो तरी त्यांची नियती मुताबिक जिंदा करतलो. निक्की माणसा तरी नोकटी माणसा तरी लेकिन जे घेता दुनिया भितर अजाब येता अल्लाह तफीन क्या फ़र्क करून वशा सम्मा सरी घेऊन होता. तर सबब आजाब आम्ही निक्के काम करते वाटत आम्ही हे मुतमईन राहू सकेना
की ना आम्ही निक्के काम करते वाटत अजाब आयला त्यांच्या ऊपर येतलो हे नाही. अल्लाह हेच सांगू चाहता की अजाब इसली चीज की आम्ही हेजन मुतमईन न सके ना. तर नबिया तेजन बच्चूंची पनाह मागूची दरखास्त करून गेली. तुम्ही पनाह मागा ते आमकां कितलो हेच्या बारात मुतनब्बे रावंक आम्ही कितलो मुतमईन रावंक शकना. नाही नबी आमचे भितर वाटे अजाब येऊ शकूचे नाही. अल्लाह केत्ता म्हणे तेत्ता अजाब हाडूच जाता. अल्लाकडे कुदरत असे. तासो अल्लाह बोललो वइन्ना अला अन नुरियका मा नइदुहुम लकादिरून. आम्ही हेच्या उपर को कादीर वाटे की जे काही त्यांच्याकडे आम्ही वादा केला ते तुमका दाखले. नुरियका म्हणे तुमका आम्ही दाखवू शकता. जे कोण तो वादा त्यांचे जरी आम्ही केला आणि तुमच्या उपर अजाब येतलो करून जे कोण अल्लाहचे नाफरमान बंदाकडे वादा करून गेला धमकी देऊन गेले ते ती धमकी तुमचे सामने को पूरा करूच्या उपर आम्ही कादीर वाटे. आणि अल्लाह नबिया हे सांगू चाहता की मी हे सांगलो की तुम्ही जे घेता तर रातले अजाब येऊचे ना हे तो हो मतलब नाही की माझ्या भितर कुदरत नाही. अल्लाह भितर कुदरत असे किता म्हणे तिथं अजाब हाडू शकता. नबिया सांगते वाटते आमका किट्टो भिवका द्यायच्या हर वक्त अल्लाहचो अजाब घेऊ शकता. आम्ही कित्तो मुतमईन राहू शकना. त्याच्या मग अल्लाह ताला आपल्या नबियाक सांगले की इदफा बिल्लती ही अहसनु सय्यिआ. तुम्ही बुराइया इसलिए तरीक़ा ऊपर जवाब दिया जेको तो तरीक़ा बिल्कुल बेहतर. बुराइया सो दिफा इसलिए अंदाज ऊपर करा जेको तो अंदाज बिल्कुल बेहतर है. नहनु अअलमु बिमा यसिफून. आमका कलता जे काही ते तुमचे सरी सुलूक करते वाटे तुमचे ऊपर जे काही तंज करते वाटे आमका कलता. किसी तुमचो मजाक उडवता किसी तुमका ते सतवता काका तुमचे सर्व अल्फाज ते इस्तेमाल करते वाटे. लेकिन तुम्ही का करू कास अल्लाहचे नबिया सांगता आमचे सबब हे हालात भितर को एक व्हडलो अल्लाह तर्फीन पैगाम हो की दुश्मन मीडिया थ्रू आपली तकरीरा थ्रू काका प्रोपेगंडे करता काका तोहमतो लावता काका धमकियो देतात सव्वत सही. आम्ही का करू कास इसलिए डमर का आम्ही को जज्बाती जाऊ कास आम्ही को त्यांच्यावर गाली गलत सुरू करू कास आम्ही को इटाचो जेव्हा फातरान जाऊ कास नाही. आमका अल्लाह ताला सांगलो हे टेमार तुम्ही निक्के तरीक़ावर जवाब दिया. तेन तुमचे सरी बरो गलत सुरू करते वाटे तेन तुमका बदनाम करते वाटे तेन तुमका तकलीफ देते वाटे तुम्ही त्यांना तकलीफ देऊ असू नका. तेन तुमचे सरी उलटे चालते वाटत तरी तुम्ही त्यांचे सरी उलटे चालू नका. तुम्ही निक्क्यान चाला. तुम्ही निक्को से निक्को तरीक़ा त्यांचे सरी चालू. तेन तुमचे सरी नफरत केला तुम्ही त्यांचे सरी मोहब्बत करा. तेन तुमका गाली दिला तुम्ही त्यांची तारीफ करा. तेन तुमची चिजाचं नुकसान केलं तुम्ही त्यांना कोणती चिजो गिफ्ट द्या हदिया द्या तोहफा द्या त्यांच्यावर एहसान करा. हे अल्लाह आमका सांगतो इदफा बिल्लती ही अहसनु सय्यिआ. निक्के से निक्के तरीक़ा ऊपर जे कोणतो तरीक़ा निक्को से निक्को असे तेजन बुराईयाचा तुम्ही दिफा करा. हे अल्लाह ताला दुसरे ठावार को सांगलो आणि त्याची वजह सांगलो की फैदा लदी बैनका व बैनहु अदावतुन कअन्नहु वलिय्युन हमीम. अगर तुम्ही इशी करतले जे कोण तुमचे सरी उलटे चालते वाटे तुम्ही त्याचे सरी निक्क्यान चालतले. जे कोण तुमका तकलीफ देते वाटे तुम्ही त्याचे सरी निक्को सुलूक करतले. जे कोण तुमका गाली देते वाटे तुम्ही त्यांची तारीफ करतले. जे कोण तुमचे सरी नफरत करते वाटे तुम्ही त्यांची सरी मोहब्बत करतले. हो अगर तरीक़ा मी अपनवतले तरी अल्लाह ताला खुद बोलता अल्लाह बोलता की जे कोणा भितर तुमची दुश्मनी असे तुमची आणि जे कोणा दरम्यान दुश्मनी असे ती दुश्मनी मोहब्बत भितर तब्दील जातली. लेकिन अल्लाह सांगता हर माणूस करू शकना आहे. मला वमा युलक्काहा इल्ला अल्लज़ीना सबरू. ही तौफीक तिकच माणसा मिळतात जे कोण सबर करतात बर्दाश्त करतात आपले ऊपर कंट्रोल करतात आपले दीने ऊपर हर हेजे जगून राहतात. वमा युलक्काहा इल्ला ज़ू हज़्ज़िन अज़ीम. व्हडले खुशनसीब माणसाकच हे जो मौका मिळता की आपले जो दुश्मना तरी को निक्को सुलूक करूचे. त्याच्या मग अल्लाह ताला आपल्या नबियाकडे सांगता वक़ुल रब्बी अऊज़ु बिका मिन हमज़ाति शयातीन. हमजात मला वसवसे शैतानातर्फे जे कोणते वसवसे गलत चीजो दिला भीतर घालून होता. अल्लाह नबियाकडे सांगते वाटे तुम्ही दुआ करा ए मुझे परवरदिगार शैतानाची वसवसापासून मी तुझी पनाह मागता. याला मका वरवतो नबी बनता तरी आम्ही आजमावू का आम्ही किशी मुतमईन राहू शकता शैतानाची वसवसा. व अऊज़ु बिका रब्बी अन यहदुरून.
اے پروردگار शैतान माझ्याकडे येवच्यापासून मी तुझी पनाह मागता, शैतानाच्या वसवसांको मी पनाह मागता आणि म्हाका संमेयन शैतान बेहकोवच्यापासून मी पनाह मागते वाटे. अल्लाहचे नबिया सांगता दिला भितर वसवसे घालूचे हे शैताना तर्फीन घडवता, जे करून आम्ही शैतान म्हणता. संमेलन कोण करता? शैतान को इंसानाचे सगळे भितर येऊन आमका गुमराह करता. बाद इंसाना भितरले शैतान राहता. وكذلك جعلنا لكل نبي عدوا شياطين الانس والجن بلے ہر نبیاचे दुश्मन इंसान आणि जिन्नात दोन्हीतले शयातीन वाटत गेले. शैतान मला इंसानातले को खराब म्हणते, ते येऊन आमका गुमराह करू शकतात, आमची मेंटॅलिटी चेंज करू शकतात, ते आमका गलत हिजे ऊपर उभारू शकतात, गलत माहौल भीतर होरूचे, गलत माणसाची सोबत भीतर होऊचे. ही को शैतानाची महफिल ही सोबत याच्या नंतर सांगलं तुम्ही पनाह मागवा. नबिया सांगते वाटत तरी कोण महफूज राहू शकतात? कोणते वडले अल्लाहचे वलिया भारत को मी हे आत्मो सकना की शैतान एका बेहकोन सके नाही. शैतानाची सिलसिलात गलत वसवसे घालू शकणार नाही. सहाबाची सिलसिलात को अल्लाह ताला शैतान गलत वसवसे घालतो होतो. असं आमका हे सिलसिलात भल्ली मोहताज राहूगा. अल्लाहचे नबिया सांगले तुम्ही दुआ करा, वकुल रब्बी अऊज़ु बिका मिन हमज़ाति शयातीन, तुम्ही भलाय मुझे परवरदिगार शैतानाची वसवसापासून मी तुझी पनाह मागता. व अऊज़ु बिका रब्बी अन यहदुरून, आणि हे जिनको मी तुझी पनाह मागता की ते मुझेकडे हाजिर जायत, मुझे समेत हे जिनको पनाह मागता. जे आमका वळखू पडता की अल्लाह आपले नबियाक सांगते वाटे तरी आमका हिसा सिलसिलात केटलो ख्याल धरो का. एक तरी हमेशा आम्ही शैतानची पनाह मागते राहू का, शैतानापासून अल्लाहकडे पनाह मागते राहू का. दुसरे दुश्मना सरी आम्ही निक्को सुरू करू का. आमचे सरी जे कोण उलटे करतात आपले राहो गैर राहो त्यांची सरी आम्ही निक्को सुरू करू का. तिसरी जे कोणते आमका सांगले की अल्लाहचे अजाबपासून किती आम्ही मुतमईन राहू सके नाही, वडलो से वडलो माणूस को मुतमईन राहू सके नाही. चौथे हे सांगले की अल्लाहचो अजाब जे किती येता गुन्हेगारा भितर ऊपर येता तरी निक्की माणसे को भरू सके ना, तिनको त्याच्या भितर शामिल राहू शकतात. असं हमेशा मी पनाह मागते राहू का. अल्लाह ताला इस आयत सो पैगाम जो करून जिंदगी गुजरने की तौफीक दो. आमीन. आखिर दावाना